उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। चला तर मग बनवूयात मस्त अशी थंडगार स्पेशल मँगो मस्तानी। तर मँगो मस्तानी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। पुण्याची स्पेशल रेसिपी आहे ही। अगदी मार्केटमध्ये मिळते अशी मँगो मस्तानी आपण सहजपणे घरामध्ये बनवू शकतो। कशी बनवायची हे पाहूयात। यासाठी व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी मिक्सरचा मोठा जार घेतला आहे। यामध्ये आपल्याला 1 कप दूध घ्यायचं आहे। इथे मी मँगोचा पल्प घेतलेला आहे, आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। 1 छोटी वाटी तो मी यामध्ये घालतीये। तसेच व्हॅनिला आईस्क्रीम मी इथे घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे आईस्क्रीम तुम्ही यामध्ये घालू शकता। आणि 2 चमचे साखर घालतीये। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे मिक्सरला 1 ते 2 मिनिटे फिरवून घ्यायचं आहे। खूप साध्या सोप्या पद्धतीने मँगो मस्तानी बनते आणि चवीला अगदी भन्नाट लागते। तर इथे पहा, आपण हे 1 ते 2 मिनिटे मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे। पहा किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे। अगदी मार्केटमध्ये मिळते असे टेक्स्चर मस्तानीला आलेले आहे। रंग पहा अगदी छान मस्त दिसतोय। तुम्ही हे अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायला घेऊ शकता। आता हे ग्लासमध्ये आपण मस्तानी घेऊयात आणि छानपैकी गार्निशिंग करूयात। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये मार्केटमध्ये आंबा खूप जास्त प्रमाणात येतो। त्यामुळे अशा पद्धतीने घरामध्ये तुम्ही मँगो मस्तानी बनवू शकता। आता यामध्ये वरून मी व्हॅनिला आईस्क्रीम घालतीये। खूप मस्त लागते। मस्तानीमध्ये तुम्ही मँगो आईस्क्रीम देखील यामध्ये घालू शकता। वरून घालतीये बदाम आणि पिस्त्याचे काप। मस्त खूपच सुंदर बनली आहे मँगो मस्तानी। तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा। अशा प्रकारे आपली थंडगार मँगो मस्तानी तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा अशी थंडगार मँगो मस्तानी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डीके सायली किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।